आता आपण सोडवणार आहोत क्वेश्चन नंबर 20. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल पासिंग थ्रू द पॉईंट्स P, Q अँड R. काय सांगितलेलं आहे, आपल्याला कुठला तरी एक ट्रायंगल आहे किंवा काहीतरी आहे आणि त्याच्यामधून एक सेंटर आपल्याला पॉईंट काढायला सांगितलेलं आहे. त्यानंतर वर्टायसेस सांगितले P, Q, R आहे. ते कसे आहेत, कुठे आहेत ते काही त्यांनी सांगितलेलं नाही आहे. पण 3 दिलेले आहेत म्हणजे आपण म्हणूया की हा ट्रायंगल आणि त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. P, Q, R आपण लिहून घेतलं. O is the center of the circle. Let the coordinates of O be x, y. OP, OQ and OR are the radius of the circle. OP is equal to OQ is equal to OR म्हणजेच काय झालं, OP square is equal to OQ square is equal to OR square. OP square is equal to OQ square. आता आपण OP इज इक्वल टू OQ स्क्वेअर दिलं बाय डिस्टन्स फॉर्म्युला आपण दोन्ही सारखे आहेत म्हणून दाखवून घेऊया. मग आपलं काय आलं, x मायनस 6 प्लस y मायनस इन द ब्रॅकेट मायनस 6 द होल स्क्वेअर. सॉरी x मायनस 6 द होल स्क्वेअर प्लस y मायनस इन द ब्रॅकेट मायनस 6 द होल स्क्वेअर आणि OQ स्क्वेअर आपल्याला x मायनस 3 द होल स्क्वेअर प्लस y मायनस 7 द होल स्क्वेअर. मग आपण x मायनस 6चा होल स्क्वेअर y प्लस 6चा होल स्क्वेअर x मायनस 3चा होल स्क्वेअर y प्लस 7चा होल स्क्वेअर लिहून घेऊया. x मायनस 6चा स्क्वेअर आहे x स्क्वेअर प्लस 12x प्लस 36 y प्लस 6चा स्क्वेअर आहे y स्क्वेअर प्लस 12y प्लस 36. x मायनस 3चा स्क्वेअर आहे x स्क्वेअर मायनस 6x प्लस 9. y प्लस 7चा स्क्वेअर आहे y स्क्वेअर प्लस 14y प्लस 49. आता आपण सगळे ब्रॅकेट्स ऑफ करून लिहून घेतलेले आहेत. आता काय काय जाऊ शकतं किंवा काय राहू शकतं एकदा उजळणी करू. एक्स स्क्वेअर झाला जाऊ शकेल. एक्स स्क्वेअर इथे आहे, हा आपण मायनस करून घेतलं तर हे दोन्ही कट्स होतील. आपण इथेच कट करून घेऊया. काय राहील ते बघूया. वाय स्क्वेअर जाईल 12x आणि 6x म्हणजे जाणार नाही. 12y आणि 14y म्हणजे जाणार नाहीत. 72 आणि 50 जाणार नाहीत. ओके, आता लिहून घेऊया. 72 मायनस 58 मायनस 6x प्लस 12x मायनस 14y प्लस 14y मायनस 12y. 6x मायनस 6x 12x म्हणजे आन्सर काय येईल प्लस 6x. 14मधून 12 गेले 2y म्हणजे आन्सर काय आलं 72 मायनस 58 आन्सर आलं 14 इज इक्वल टू 6x प्लस 2. आता आपण जर का 2ने डिवाइड केलं तर आपली जी इक्वेशन आहे ते छोटं होईल. 7 इज इक्वल टू 3x प्लस y. आता आपण बघूया OQ स्क्वेअर इक्वल टू OR स्क्वेअर. x मायनस 3 द होल स्क्वेअर प्लस y मायनस इन द ब्रॅकेट मायनस 7 द होल स्क्वेअर इज इक्वल टू x मायनस 3 द होल स्क्वेअर प्लस y मायनस 3 द होल स्क्वेअर. सगळ्यांचे स्क्वेअर्स लिहून घेऊया. x मायनस 3 द होल स्क्वेअर येईल x स्क्वेअर मायनस 6x प्लस 9 y प्लस 7चा स्क्वेअर येईल y स्क्वेअर प्लस 14y प्लस 14. x मायनस 3चा स्क्वेअर येईल x स्क्वेअर मायनस 6x प्लस 9 y मायनस 3चा स्क्वेअर y स्क्वेअर मायनस 6y प्लस 9. ब्रॅकेट्स ऑफ करून घेतलेले आहेत. x स्क्वेअर मायनस 6x प्लस y स्क्वेअर प्लस 14y प्लस 15. 9 प्लस 49 आन्सर लिहून घेतलं 58. x स्क्वेअर मायनस 6x प्लस y स्क्वेअर मायनस 6y आणि प्लस 9 प्लस 9 प्लस 18. x स्क्वेअर कट y स्क्वेअर कट 6x कट होईल का हो, हा ना, होईल ना. मायनस आहेत म्हणजे कुठेही कुठलाही आला तरी तो 6 एक प्लस एक मायनस राहील, कटआउट होईल. 14y मायनस 6y फक्त राहतील. मग आपण काय करूया
58 मायनस 18 करूया आणि हा -6y हा +14yचा त्यानंतर -14y म्हणजे -20y आपला आन्सर आलं. आणि 58मधून -18 गेल्यानंतर 40 आन्सर आलं. -20 त्याला आपण डिवाईड केलं म्हणजे आपला आन्सर आलं -2 म्हणजे y इज इक्वल टू -2. Put y is equal to -2 in equation 1. 7 is equal to 3x plus y. 7 is equal to 3x minus 2. इथे प्लस होता, प्लसच्या बाजूला आपण ब्रॅकेटमध्ये -2 टाकलं. प्लस बाहेर असल्यामुळे ॲज इट इज बाहेर आलेला आहे म्हणून डायरेक्ट आन्सर येईल 3x -2 म्हणजे हा -2 त्यानंतर +2 झाला. 7 + 2 म्हणजे 9 आन्सर झालं. 9 इज इक्वल टू 3x. 9ला डिवाइड बाय 3 केलं, आन्सर आलं 3. Therefore 3 is equal to x. Therefore the coordinates of the center of the circle is 3 - 2. x चा कोऑर्डिनेट पहिला, y चा सेकंड.